तर आपण जो आहार घेत असतो त्या आहारापासूनच आपले सप्तधातू आणि या सगळ्या धातूंमधला जो परमशेवटचा धातू आहे तो म्हणजे शुक्र धातू हा तयार होत असतो। साखर, मैदा आणि मीठ या तिन्ही गोष्टी आपल्या नसा खराब करतात, आपल्या रक्तवाहिन्या खराब करतात, कोलेस्ट्रॉल शरीरामध्ये वाढवतात आणि ही जी पॅथॉलॉजी आहे ही आपल्या रक्तवाहिन्या तुंबवण्यासाठी कारणीभूत ठरते। त्यामुळे जो जेनायटल्स आहे त्या भागातला रक्तपुरवठा याच्यामुळे कमी होतो, तिथल्या नसा ज्या आहेत त्या खराब होतात। नमस्कार मित्रांनो, मागील 3 भागांमध्ये आपण इरेक्टाईल डिस्फंक्शन अर्थात पुरुषांमधलं नपुंसकत्व या विषयावरती सविस्तर माहिती ऐकलेली आहे। त्याच्यामध्ये इरेक्शन होतं कसं, इथपासून त्याला बाधा आणणारे घटक कुठले, मग ते आहारातील असतील, विहारातील असतील, जीवनशैलीच्या शैलीशी निगडित असतील, अशी सगळ्या गोष्टींची माहिती आपण सविस्तर घेतलेली आहे। आणि मागच्या व्हिडिओपासून आपण प्रत्यक्ष ह्याची ट्रीटमेंट कशी करायची याला सुरुवात केली होती। तर त्या पहिल्या भागामध्ये आपण लाईफस्टाईलमधले कोणकोणते बदल करणं गरजेचं आहे की ज्याच्यामुळे तुमचा हा जो आजार आहे हा रिव्हर्स होऊ शकतो याविषयी सविस्तर चर्चा केलेली आहे। त्यामुळे तो भाग सुद्धा जरूर पहा। आणि मग आपण आता पुढच्या भागाला सुरुवात करतोय की आहार, असा कोणता आहार आहे की हा शुक्र धातू वर्धक आहे, जो तुमची व्हिगर आणि व्हायटॅलिटी वाढवायला, तुमचं टेस्टोस्टेरॉन हॉर्मोनची लेव्हल वाढवायला कारणीभूत असतो आणि त्यामुळे तुमचा इरेक्टाईल डिस्फंक्शन हा आजार मागे पाऊल सरकेल अशा पद्धतीचा आहार कुठला असेल हे आपण एक एक करून बघणार आहे। आणि शेवटच्या भागामध्ये प्रत्यक्ष आयुर्वेदिक चिकित्सा त्याच्यावर कशी करायची आहे, औषधोपचार पंचकर्म कोणकोणते उपयोगी ठरतात इरेक्टाईल डिस्फंक्शनवरती हे आपण पाहणार आहे। तर चला सुरुवात करूया। आहार असा कुठला आहे की जो शुक्र धातू तुमचा वाढवणार आहे। तर त्यामध्ये एक वचन सगळ्यांना माहिती की वी आर व्हॉट वी ईट, आपण जे खातो तसंच आपण बनतो। तर आपण जो आहार घेत असतो त्या आहारापासूनच आपले सप्तधातू आणि या सगळ्या धातूंमधला जो परमशेवटचा धातू आहे तो म्हणजे शुक्र धातू हा तयार होत असतो। त्यामुळे आपल्या आहारावर, आपल्या शुक्र धातूची, आपल्या एकंदरीत सेक्शुअल परफॉर्मन्सची मदार ही सगळी आहारावर आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। तर आपण सुरुवात करूया। एकाच ओळीमध्ये मी सांगतो की कोणत्या गोष्टी बंद करायच्या। हा भाग मी पुन्हा का घेतोय, पुन्हा ही गोष्ट का सांगतोय, कारण त्याचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे। तर 3 व्हाईट पॉयझन जी आपल्याला मी नेहमी सांगत असतो ती माहिती आहे, ती म्हणजे साखर, मैदा आणि मीठ। या तिन्ही गोष्टी आपल्या नसा खराब करतात, आपल्या रक्तवाहिन्या खराब करतात, कोलेस्ट्रॉल शरीरामध्ये वाढवतात आणि ही जी पॅथॉलॉजी आहे ही आपल्या रक्तवाहिन्या तुंबवण्यासाठी कारणीभूत ठरते। त्यामुळं जो जेनायटल्स आहेत त्या भागातला रक्तपुरवठा याच्यामुळे कमी होतो, तिथल्या नसा ज्या आहेत त्या खराब होतात, त्यामुळे इरेक्शन या प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो। त्यामुळे ह्या गोष्टी बंद करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। आता घ्यायचं काय हे आपण महत्त्वाचं लक्षात घेऊया। याच्यामध्ये पहिली आहे ती म्हणजे प्रोटीनचं पॉवर हाऊस ज्याला म्हणतात ते म्हणजे कडधान्य। विशेषतः जे लोक शाकाहारी आहेत त्यांनी ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की त्यांना कडधान्य जर त्यांच्या आहारामध्ये जर नसतील तर प्रोटीनची मोठ्या प्रमाणावरती कमतरता निर्माण होते आणि त्यामुळे अनेक आजार निर्माण होतात। कारण प्रोटीन्स हे मुख्यतः आपल्या शरीरामध्ये मसल्स तयार होणं आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे सेक्शुअल परफॉर्मन्ससाठी गरज असते ती म्हणजे हॉर्मोन्स तयार होणं। या दोन्ही गोष्टीसाठी प्रोटीन हे आपल्याला अनन्यसाधारण महत्त्वाचे असतात। त्यामुळे आहारामध्ये चौफेर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोटीन्स, म्हणजे केवळ मी आमटी घेतो त्यामध्ये 1-2 चमचे डाळ आली म्हणजे मी प्रोटीन घेतो असा एक समज चुकीचा कोणीही करून घेऊ नका। आपल्या खाण्यामध्ये रोज 1 वाटी भरून तरी वेगवेगळ्या प्रकारच्या उसळी असतील, मग असतील छोले, राजमा, चवळी, मटकी, बिरडे, अशी एक मोठी लिस्ट आहे कडधान्यांची, ती तुम्ही सढळ हाताने जेवणामध्ये रोज वापरामध्ये ठेवा। ही कडधान्य ही प्रोटीनचा आणि अर्थात हॉर्मोन्सचा पॉवर हाऊस आहेत। कच्चा आहार हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे। त्यामध्ये कोणते पोषक घटक असतात की जे इरेक्शनला महत्त्वाचे असतात ते म्हणजे नायट्रिक ऑक्साईड। आपण मागच्या भागामध्ये पाहिलेले की नायट्रिक ऑक्साईड ही रक्तवाहिन्या रुंद ठेवण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे आणि त्याच्यामुळे रक्तवाहिन्या रुंद राहतात, त्यामुळे त्या भागामध्ये रक्तपुरवठा हा जास्त प्रमाणात होतो आणि इरेक्शनमध्ये रक्तपुरवठा हा अतिशय महत्त्वाचा असतो त्या भागाला होण्यासाठी। त्यामुळे नायट्रिक ऑक्साईड जी वाढवणारी जी गोष्टी आहेत त्या म्हणजे गाजर, बीट, कांदा ह्या गोष्टी तुमच्या आहारामध्ये जरूर पाहिजे आहेत। मग तुमच्यापाशी ही इरेक्टाईल डिस्फंक्शन ही तक्रार तुमच्या जवळ सुद्धा येणार नाही। मुख्य पुढचा जो आहारीय गट आहे तो म्हणजे दुग्धवर्ग।
हा शुक्रधातूचा एक महत्त्वाचा साठा आहे. आयुर्वेदाने सुद्धा याची प्रशस्ती केलेली आहे की दुग्धवर्ग जो आहे त्यामध्ये दूध असेल, तूप आहे, पनीर आहे, ह्या सगळ्या गोष्टी ही शुक्रधातू वाढवणाऱ्या आहेत. त्याच्यामध्ये हॉर्मोन्स वाढवण्याची शक्ती असते आणि महत्त्वाचं दुग्धजन्य पदार्थामुळे काय होतं तर त्यामध्ये ट्रिप्टोफॅन नावाचा एक घटक असतो की ज्याच्यामुळे तुम्हाला झोप शांत लागते आणि उत्तम झोप ही शुक्रधातूसाठी, टेस्टेस्टरॉनसाठी, व्हिगर व्हायटॅलिटी वाढवण्यासाठी, शरीराची झीज कमी करण्यासाठी अतिशय महत्त्वाची असते. त्यामुळं दुग्धवर्गाचा वापर हा आपण व्यवस्थित युक्तिपूर्वक आहारामध्ये करावा या तक्रारीसाठी. पुढचं येतं ते म्हणजे नट्स अँड सीड्स. तर यामधले सीड्स वेगवेगळे ज्या बिया असतात, तैलबिया, तर सगळेच फॅट्स असतात, हे वाईट नसतात, काही गुड फॅट्स असतात हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे जवस, तीळ, भोपळ्याच्या बिया, जवसाच्या बिया किंवा अनेक प्रकारचे म्हणजे चिया सीड्स असतील, ह्या वेगवेगळ्या बिया ज्या आहेत ह्या आपल्याला चांगल्या पद्धतीचे फॅट शरीराला प्रोव्हाइड करतात आणि त्यामुळं आपल्याला या इरेक्टाईल डिस्फंक्शनमध्ये याचा नक्की उपयोग होतो. ड्राय फ्रूट्स हे सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये बदाम, अक्रोड, पिस्ते यासारख्या ज्या गोष्टी आहेत याच्यावरती खूप मोठं संशोधन झालेलं आहे. ही गोष्ट या निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छितो. याच्यामुळे नायट्रिक ऑक्साईडची पातळी शरीरातली वाढते, टेस्टेस्टेरॉन हार्मोन वाढतं, त्याचप्रमाणे मॅग्नेशियम आणि बी व्हिटॅमिन हे भरपूर प्रमाणामध्ये या ड्रायफ्रूट्समध्ये असतात आणि त्याच्यामुळं मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बीचा महत्त्वाचा रोल आहे स्ट्रेस बस्टर. आपल्याला माहिती की जेव्हा ताणतणाव जास्त असतात तेव्हा तुमचं पोषण किती जरी चांगलं असलं तरी ताणतणाव असताना सेक्शुअल परफॉर्मन्स हा पुरुषांचा बिघडतो, अँक्झायटी, डिप्रेशन यासारख्या गोष्टी वाढतात. त्यामुळं यांचा आहारामध्ये वापर जर आपण केला तर ताणतणाव नियंत्रणात राहतात आणि त्याचा उपयोग आपला हा व्हिगर व्हायटॅलिटी वाढवण्यासाठी होतो. फळं, त्याच्यामध्ये केळी आणि नारळ ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आयुर्वेदाने शुक्रवर्धक सांगितलेल्या आहेत. त्यामुळे त्याचाही वापर आपण नियमित पद्धतीने करावा. त्याचप्रमाणे डाळिंब, कलिंगड, लिंबूवर्गीय फळं ही सुद्धा गरजेची आहेत. खजूर, अंजीर, आंबा ह्या सगळ्या गोष्टी ह्या हॉर्मोन्स वाढवण्यासाठी, धातूचं बल वाढवण्यासाठी या गरजेच्या आहेत. त्यामुळे त्याचा वापर करावा. मसाले हा एक आयुर्वेदाने दिलेलं एक आरोग्यशास्त्राला वरदान म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. वेगवेगळे जे मसाले आहेत हे अँटीऑक्सिडंट्सनी मालामाल ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीचे असतात आणि अँटीऑक्सिडंट्सचा रोल हा सुद्धा इरेक्टाईल डिस्फंक्शनमध्ये फार महत्त्वाचा आहे. त्यामुळं आलं, खसखस, लसूण, जायफळ, लवंग, दालचिनी या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या शुक्रधातूच्या वृद्धीसाठी अतिशय गरजेच्या आणि उपयोगाच्या आहेत. केशर ही एक अतिशय महाग असलेली गोष्ट आहे पण ती सुद्धा शुक्रधातूसाठी अतिशय फायद्याची सांगितलेली आहे. याच्यामुळं काय होतं या ड्रायफ्रूट्समुळं तर एकतर आपलं मेटाबॉलिझम चांगलं राहतं, त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर आहेत, त्याच्यामुळे ब्लड सर्क्युलेशन आपलं चांगलं राहतं आणि या सगळ्या गोष्टी ह्या ईडी किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शनमध्ये अतिशय महत्त्वाच्या असतात. तर दुसरं अजून फायदे अजून ह्या मसाल्याच्या पदार्थामुळे काय होतं तर हे मूड एन्हान्सर अशी त्यांची प्रॉपर्टी. या मसाल्याच्या पदार्थांना जो एक अतिशय सुंदर ॲरोमा किंवा सुगंध असतो, हा अरोमा थेरपी हा एक वेगळा भाग आहे. हा जो सुंदर सुगंध असतो हा सुद्धा तुमचा मूड वाढवण्यासाठी आणि पर्यायाने त्यामुळे तुमच्या मेंदूमध्ये डोपामाइन जे हार्मोन आहे की जे तुम्हाला उद्दीपन करण्यासाठी सेक्शुअल परफॉर्मन्समध्ये गरजेचं असतं, अनेक प्रकारच्या नर्व्स ज्या आहेत त्यांना स्टिम्युलंट म्हणून सुद्धा या मसाल्याच्या पदार्थांचा रोल महत्त्वाचा आहे. तर या पद्धतीने आपण आत्तापर्यंत मसाल्याचे पदार्थ, डाळी, कडधान्य, सॅलड या सगळ्या गोष्टी, दुग्धवर्गीय फळं गोष्टी ह्या सगळ्यांची माहिती घेतली. याचा आपण चौफेर युक्तिपूर्वक वापर करावा आणि या इरेक्टाईल डिस्फंक्शन यासारख्या पुरुषांना अत्यंत ज्याच्यामुळे स्वतःविषयी एक प्रकारचा कॉम्प्लेक्स निर्माण होतो, इन्फेरिटी कॉम्प्लेक्स निर्माण होतो, त्या आजाराला दूर ठेवण्यासाठी या पद्धतीचा आहार आपण जरूर अंतर्भाव करावा आणि या आजाराला दूर ठेवावं. पुढचा भाग मात्र पाहायला विसरू नका. यामध्ये प्रत्यक्ष आपण आयुर्वेदिक चिकित्सा याची सगळी माहिती घेणार आहोत. धन्यवाद.